तर मित्रांनो आपण रेडी झालो आहोत आणि आपण चालू मुरुडेश्वर मंदिरात. लंच करून आम्ही जरा फ्रेश झालो, मस्त आंघोळ वगैरे केली. शरीर पण बघा रेडी झालं आहे, पाणी पितो आहे. शरीर पाणी पितो आहेस? निघूया आता आपण फटाफट. आता 3:45 झालेत आणि आपल्याला जवळजवळ इथून जवळजवळ आपल्याला 1.5 ते 2.25 तास लागणार आहे मुरुडेश्वर मंदिरात पोचायला. सो फटाफट निघूया आपण, चला. तर मित्रांनो आता आम्ही मध्ये थांबलो आणि येते बघा बाजूला थोडं भाताची शेती आहे आणि स्कूल आहे इकडे, मस्त व्ह्यू एकदम. तब्बल 1.5 तास लागला आम्हाला इथे. अजून आम्ही 15 मिनटं मागे आहोत. तर तुम्ही येणार असाल तर लवकर या. कमीत कमी 4 ते 4:30 दरम्यान तुम्ही इथे या, नाहीतर तुम्हाला थोडा काळोख मिळू शकतो किंवा मग सनसेट तुम्हाला अजून चांगला एन्जॉय करता येईल तर तुम्ही लवकर आलात तर. सो थोडा हळूहळू काळोख पडायला लागला आहे. पाहू शकतो बाहेर सूर्य पण मावळायला लागला आहे. तर चला बघूया मंदिर कसं आहे त्याला. चला. तर मित्र आपण मंदिराजवळ पोहोचलो आणि इथे पार्किंग आहे, पेन पार्क, आणि बाजूला समुद्र आहे, बाजूला मार्केट पण आहे आजूबाजूला. तर चला आतमध्ये जाऊया फटाफट. तो मित्रांनो आपण 40 रुपयाची पार्किंगचं हे केलं आहे. और क्या दिया है आपने? वेलकम गिफ्ट. हो सही, जबरदस्त. चला आता आपण जाऊया फटाफट गाडी लावून. इधर दिखा मेरे को गाड़ी का भी ले, सामने का ले. अपन डायरेक्ट गाड़ी ऊपर लगा रहे भाई. वीआईपी पार्किंग. इधर ऐसा से बोले ऊपर जाके बोले चल इधर से. अरे इधर से क्यों नहीं गया इसने भाई? वहाँ तक आने का नहीं. ओ क्योंकि इधर है ना भाई ये पार्किंग. ये वाह 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 वाह, टाइम बच गया. बोला था तेरे को. अरे लेकिन अभी गाड़ी लगाएंगा किधर? तर मित्रांनो आपण पोहोचलो इथे मुरुडेश्वर मंदिराजवळ आणि समोर बघा बघा मला शंकराचा स्टॅच्यू आहे आणि आपण जाणार तेच. तर पहिला आपण शंकराचा स्टॅच्यू बघूया. आपण खरं तर वरती पार्किंग केली आहे आणि खाली पण एक पार्किंग आहे आणि इकडे इथे वरती पण एक पार्किंग आहे. ही पार्किंग डायरेक्ट मंदिरासमोरच आहे. आपण इकडे जाऊन येऊ फटाफट. इथे पायऱ्या दिसतात. आता बघा सनसेट होतो आहे आणि आपण आता चाललो आहे मंदिरात तिकडे खाली. जरा लवकर आलं बघा असं वाटतं आहे, काळं व्हायला लागला आहे पण सही. आजूबाजूला वातावरण मस्त आहे, खूप लोक आले आहेत. तर आता इथे बघा इकडे एक मंदिर आहे आणि आतमध्ये एक मंदिर आहे. शंकराचा स्टॅच्यू आहे, त्याच्या पुढे एक नंदी आहे मोठा तिकडे त्या बाजूला आणि एक गोपुरम आहे. इथून लिफ्ट असते आणि इकडून आपल्याला वरती जाऊन ते व्ह्यू आहे. तिथे 2 विंडो आहेत, तिथे आपल्याला व्ह्यू आहे पूर्ण. आपण पहिला जाऊन बघूया खाली. तर इकडे मागे बघा समुद्राचा व्ह्यू आहे पूर्ण. तिकडे बघा मस्त कृष्ण आणि अर्जुनाचा रथ आहे एक आणि त्या बाजूला सूर्य आहे एक आणि मोठा रथ आहे तिथे म्हणलं. मागचं बॅकग्राऊंड सूर्याचं आहे. तर दिसतंय की नाही तर माहिती नाही पण इकडे आवडलं आहे. तर आपण जाऊया तिकडे पण त्याआधी इथे जाऊन बघूया खाली. वाव ಅದನ್ನ ಖಾಲಿ ಇತ್ತ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದಾನ ಒಳಗೆ ಅವನಿಗೆ ಎಂತ ಬಂಡ ಇರಬೇಕು. तर इकडे मित्रांनो मागे इथे तुम्ही सनसेट बघू शकता. मागे असं सनसेट पॉईंट केलं आहे आणि स्टॅच्यूच्या बरोबर मागेच आहे. आता आपण पुढे जातो आहे या बाजूला. इकडे चालत काळोख झालं त्यामुळे थोडंसं डार्क दिसतं तुम्हाला.
पण मस्त वाटतं एकदम. ते बघा सनसेट होते. आणि इकडे लहान लहान मुलं वगैरे पण आहेत. पब्लिक तो ऐसे ही आ रही है. कितनी टिकट है? यहाँ पे टिकट लेना है. यहाँ पे टिकट लेना है. तर इकडे नंदी बघू शकता. आणि इकडे मंदिर असतं ते. तर मित्रांनो इथे केव आहे आणि इथे एक तिकीट आहे त्याच्यासाठी ते बघण्यासाठी. तर माणसांसाठी 20 रुपये आणि लहान मुलांसाठी 10 रुपये. तर आता आम्ही ते तिकीट घ्यायला थांबलो इथे. बघूया आता तिकीट घेऊन आपण जाऊया. आपण काय बघूया. शर्विल तो शर्विल बघा काय करते. लाइट की ठंडा है क्या? देख बंद है लाइट. बस है ना. हाँ और इसका हर एक का स्पॉट रहेगा. जुना हो गया ना. रावण काय स्टोरी बरोबर. राहू राहू कोण आहे? बरं गणपती बाप्पा मोरया. बघ बाप्पा बघ गणपती बाप्पा बघ. हो गणपती बाप्पा बघ. कोणती स्टोरी? कसली स्टोरी आहे? रावणाची ना. तर मित्रांनो रात्रीचं लाईट बघा इकडे काय मस्त असतात. अशी इकडे पण ह्या लाईटिंग आहे तिथे वरती दोन म्हणजे लावल्या नाही. कटिंग. हां होई ना लाईट नाही लागाय. मित्रांनो आपण आलो आहे गोपुरम जवळ. जिथून वरती लिफ्टने आपण वरती जाऊ शकतो आणि मागचा व्ह्यू बघू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला महादेवाचा स्टॅच्यू दिसतो मागे आणि नंदी वगैरे दिसतो आणि मागे समुद्राचा व्ह्यू आहे. पण आता रात्र झाली असल्यामुळे काळोख असल्यामुळे काय दिसणार नाही. पण तरी पण आपण जाऊन बघणार आहोत. मित्रांनो हे मंदिर आहे ओरिजिनल आणि आता लाईन बघा किती लागली आहे मंदिरात जायला. आणि हा गोपुरमच्या बरोबर खालीच आहे हे मंदिर. तर मित्रांनो हे मंदिर होतं
आणि इकडे आजूबाजूला पण छान छान मंदिर आहेत. तिथे गणपतीचं मंदिर होतं ते पण मस्त होतं आणि आतमध्ये कॅमेरा आला नाही आहे, पण संध्याकाळी आलं तर खूप मस्त बघायला मिळेल. तेव्हा इथे दिवे लावलेत छान छान असे दिवाळीच्या निमित्त. आणि बघा मस्त एकदम आजूबाजूचा परिसर आहे. हे बघा गोल्डन चष्मा आहे का गोल्ड तुला? तर मित्रांनो आपण मुरुडेश्वरच्या मार्केटमध्ये फिरतो आहे आणि समोरच मंदिर आहे आणि याला साऊथचं काशी असं म्हणतात या मंदिराला. आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आता मार्केटमध्ये जरा फिरतो, काहीतरी शॉपिंग वगैरे करूया. हे सगळे पुढे आहेत, बघूया आता आपण काय काय आपण भेटते शॉपिंगसाठी आणि घेऊया काय काय आपण इकडून. आणि मग आपण जाणार आहोत गोकर्णाला, जिथे आपण स्टे करतो तिकडे. चला. तर मित्रांनो हे इकडचं मंदिर आहे आणि या इथून बाहेर आल्यानंतर इथे बघा बॅरिकेड्स लावलेत आणि इकडे शॉपिंगसाठी तुम्ही काय काय कपडे वगैरे घेऊ शकता. तर इथे आम्ही चाललो आहे. इकडे एक छोटंसं मार्केट आहे आणि खाऊ गल्ली पण आहे असं मला वाटतं आहे. बघूया आता आतमध्ये खाऊ गल्ली आहे का. खाऊ गल्ली असेल तर आपल्याला इथे फिश वगैरे खायला पण भेटेल आणि इथे बीच दिसतो आहे या बाजूला. तर मित्रांनो आम्ही जेवायला थांबलो आहे आणि शरीर बघा. आणि आज आम्ही मागवलं आहे इकडचं स्पेशल प्रॉन्स घी रोस्ट. छान काजू वगैरे टाकलेत. तर इकडचे स्पेशल प्रॉन्स घी रोस्ट. हा शर्विल तू खाणार? शर्विल बघ, शर्विल रेडी आहे. फोक घेऊन रेडी आहेस ना तू? खाणार ना ते असं? मसूर स्क्विड चिली कर्नाटक स्क्विड मसाला आहे ना आपला हे. येस. मटर रोटी, प्रॉन्स घी रोस्ट और एक चिकन ग्रेवी. कोल्हापुरी. चिकन ग्रेवी. चिकन कोल्हापुरी. तर मित्रांनो एकदम जेवण छान झालं आमचं आणि चांगलं होतं एकदम. घी रोस्ट मस्त होतं प्रॉन्सचं आणि बटर रोटी होती. जर नीर डोसा असतं तर आणखी मजा असती. तर हॉटेलचं नाव आहे हे समोर दिसतंय ते शानबाग मयुरी करून. आणि चांगलं जेवण. छान जेवण होतं. चांगलं होतं ना जेवण? मस्त होतं. तर फिश एकदम फ्रेश होते, मस्त होते. प्रॉन्स घी रोस्ट आणि आम्ही स्क्विड मसाला मागितलेला ते पण मस्त होता. तर आता आपण निघूया, आपण जिथे स्टे करू तिकडे कॉटेजवर जाऊया. चला बाय बाय. बाय बाय. हां शैलवीचा बाय बाय राहील. बाय बाय. बाय बाय कर शर्विल. बाय कर. हां चला.